त्यावरती बोलणार. माझ्याबद्दलची नाराजगी आहे असं तुमच्या जे काय बातम्या सांगतात, म्हणून मी म्हटलं तुमचं सूत्र काय मला माहित नाही, पण मला माझं गोत्र माहिती आहे ना. अख्खा महाराष्ट्र 8 वेळा पालथा घालणारे जे महाराष्ट्रातले मोजके नेते त्याच्यातला मी एक आहे. तेव्हा मला मला सलगपणाने मतदारसंघ तालुके सगळे सांगता येऊ शकतात. त्यामुळे कोणाला काय वाटतं त्याच्यासारखा विचार करण्याइतपत काय आजची ती काय स्थिती नाही. 41 वर्ष राजकारणात आहे आणि माझी सुरुवात रोहा तालुका काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून 85ला झाली आणि 85ला विधानसभेचं तिकीट मिळालं. 41 वर्षाचा प्रवास हा काय अशाच पद्धतीने राहिलेला नाही. आणि रायगड सारखा अतिसंवेदनशील राजकीय दृष्ट्या सजग असलेल्या जिल्ह्यामध्ये इतके वर्ष काम करणं म्हणजे काहीतरी असेल थोडंफार. दोन भाग आहे. मी आज अचानक आलो असं म्हणण्याचं काही कारण, आज शुक्रवार आहे, दर शुक्रवारी मी येतो. म्हणून त्यांना सागरजी असं काय करताय, अचानक येण्याचं काय कारण. आज अधिवेशनाला सकाळी जाऊन इकडे आलो, दर शुक्रवारी येतोच. एक भाग. दुसरा भाग असा की या नियुक्तीच्या संदर्भात चर्चा अगोदर झालेली होती. त्याच्यामुळे सोयीनुसार त्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, आमच्या नेत्या म्हणून वहिनींनी पत्र दिली, पण माझ्या सहीचीच पत्र आहे. त्यामुळे काय वेगळं वावगं वाटायचं काय कारणच काय. आता इतर पक्षामध्ये सुद्धा अशा नियुक्त्या देताना काही सगळेच आहेत ते काय प्रश्नचिन्ह नाही. तुम्हाला सगळेच प्रश्न राष्ट्रवादीबद्दलच का वाटतात आणि का विचारलं जातं हे सुद्धा माझ्यासाठी थोडंसं अनाकलनीच आहे. गोल्डन ट्रँगल मुंबई पुणे नाशिक हा औद्योगिक परिभाषेत आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. 99 सालापासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषद अजितदादांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांचे कष्ट, मेहनत, त्यांचा अप्रोच, कमालीची संवेदनशीलता, कामाच्या वतीमध्ये त्याने दाखवली दूरदृष्टी, याच्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये स्वाभाविकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक यश या राज्यामध्ये मिळालं. ते नेहमी तिथे मिळालं. नाशिकने पण दिले. यावेळच्या निवडणुकीमध्ये नाशिक ते सुद्धा अधोरेखित झालं. पण आघाडीच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला जागा कमी मिळतात. रायगडमध्ये एकच जागा मिळते, रत्नागिरीमध्ये एकच मिळते. अशा वेळेला तर कोल्हापूरमध्ये सुद्धा 2 जागा मिळाल्या. साताऱ्यामध्ये आम्हाला 2 जागेवरती लढता आलं. त्यापेक्षा जास्त जागावर आम्ही लढू शकलो नाही. सांगण्याचा माझा मतितार्थ असा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचं पोटेन्शियल तयार होत असतं. आता ते त्याच जिल्ह्यातले आहेत म्हणून पोटेन्शियल असलेल्या नेमूने तर त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कोणाला टीका करण्यासाठी तसं म्हणता येईल, पण ते टीका करण्यासाठी राहील. पक्ष गुणवत्तेवरती चालतो. याचा अर्थ इतरांची गुणवत्ता नाही अशातला का भाग नाही. एकाच व्यक्तीची एका जागेवरती निवड करत असताना त्या जागेसाठी पात्र असणाऱ्यांची संख्या खूप राहू शकते, राहणारच. कारण पक्षाचं क्रीडर हे पवार साहेबांच्या वेळेला तयार झालेलं होतंच. दादांनी तर 99 सालापासून पक्षाचं क्रीडर समग्र महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच युवक असेल, युवती असेल, महिला असेल किंवा इतर सेल ज्या नियुक्त्या असतील या सगळ्यामध्ये कार्यकर्त्यांची सजगता, त्यांच्या नियुक्तीच्या वतीमध्ये असलेलं त्यांचं योग्यता ही मोठ्या प्रमाणावरती आहे. हेच तर उलट पक्षाच्या वृद्धीचं आणि पक्षाच्या बळकटीचं होतं का असं मी मानतो. मला असं वाटतं मी मगाचपासून 3-4 वेळेला या बाबतीमध्ये स्वच्छपणाचं उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या प्रश्नामध्ये किंवा त्या विषयामध्ये काय तथ्य असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. आम्ही पक्ष नेहमीच एकत्रितपणाने बसत असतो आणि आम्ही चर्चा त्या ठिकाणी करत असतो. त्या वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. कारण आता आपण म्हणतो त्या सगळ्या नियुक्त्या माझ्या पत्राच्या माझ्या सहीनीच आहे. कशाला आपण वेगळा वावगा काय अर्थ काहीतरी काढायचा. कारण हवेत कुठल्या ना कुठल्या तरी बातम्या तयार झाल्या तर त्याच्यातून काहीतरी आम्ही
स्पष्टीकरण देत बसायचं